रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मणजीने चिठ्ठी लिहून दिली. शोकसारण चिठ्ठी घेऊन दरबारात रावणाचा दरबार भरलेला होता. तुच्छतेनं वाचून चिठ्ठी फेकून दिली आणि विचारलं, शोकसारण जय सरकार, अरे 3 दिन तक तपस्वी की सेना में आप थे, कुछ भेद मिला है क्या? मतलब अरे तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? बोले 3 दिन में सबसे ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार, लेकिन सबसे कम ताकत वाला कौन योद्धा है उसका अंदाजा लगा करके हम आए. तो बोलो, जयपुर जरेहू हतेहू सुत तोरा, सकल कपिन मह तेई बल थोरा. म्हणजे ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला ना सरकार, हा, आणि ज्यानं लंका पेटवली तो हनुमान. बोल ना, पलीकडच्या पार्टीमध्ये सर्वात कमी ताकदीचं वानर. अख्खं सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतो तर फुल पॉवर कसं असेल. शोकसारण निघून जातात. इकडे रामचंद्र विचारतात, बिभीषणा काय करावं लागेल? बिभीषणजी म्हणाले, समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द आल्याबरोबर लक्ष्मणजी नाराज झाले. बोले, भैया प्रार्थना करणं आळशी लोगों का काम आहे. दैव दैव आलसी पुकारा, ना तो दैव पर कौन भरोसा, सोशे सिंधू करई मन रोषा. प्रार्थनेला आता महत्व नाही मालक. प्रार्थना करणं आलसी लोगों का काम. लक्ष्मणाला अर्ज विनंत्या नमस्कार पाया पडणे अजिबात मान्य नव्हतं. त्याचं म्हणणं होतं, दादा विनंती करण्यात वेळ घालवत जाऊ नका, मग कामं कसे होईल? डोक्याला रिव्हॉल्वर लावा, पटापट, म्हणजे धनुष पर बाण लगाओ भैया, समुद्र बाहर आ जाएगा, प्रार्थना मत करो. लक्ष्मणजी आणि बिभीषणजी, प्रार्थना करो. सांगा आता काय करावं देवानं? तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. समुद्राच्या काठाची गोष्ट सांगतो पाटील. देव बसलेले आहे रामचंद्र, एका भागाला वैऱ्याचा भाऊ, एका भागाला स्वतःचा भाऊ. वैऱ्याचा भाऊ म्हणतो प्रार्थना करा, स्वतःचा म्हणतो अजिबात करू नका. आणि सांगा कोणाचा ऐकाव? तुम्हीच सांगा. अरे वैऱ्याच्या भावाचा ऐकाव तर स्वतःच्या भावाला काय वाटेल? 13 वर्षे झाले मी सेवा करतो, हे आता मागणं आलं, त्याला मंत्रिमंडळात घेतलं, पुन्हा कॅबिनेट केलं आणि त्याचंच ऐकतो दादा. बरं, लक्ष्मणाचा ऐकाव तर बिभीषणा वाटत बरोबर आहे, शेवटी वैऱ्याचाच भाऊ पडतो, माझं ऐकलंच कसं? याचाही गैरसमज होतो, याचाही गैरसमज होतो. म्हणून देवानं 3.5 दिवस प्रार्थना केली. 4थ्या दिवसाची दुपार होईपर्यंत लखन लाओ धनुषर बाण. लखन नाचने लग गया. आखिर मेरी बात माननी पड़ी. गयन बेकार 3.5 दिन. काय झालं याच्यानं? दोन्ही खुश केले. जरा डोकं चालवा, याला भगवान म्हणतात. 3.5 दिवस प्रार्थना केल्यामुळे बिभीषणाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद, बापरे, पहिल्या भेटीत वैऱ्याचा भाऊ असून स्वतःच्या भावाचा ऐकलं नाही पण पठ्ठ्याचा ऐकून प्रार्थना केली. देव बाप्पानं केवढा विश्वास. 3.5 दिवसात वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन झाला. आता स्वतःचा नाराज होऊ नये. लखन ला धनुष बाण. आखिर मेरी बात माननी पड़ी भैया, गयन बेकार 3.5 दिन. महीने पहिले दिन बोला था, हे खुश केलं ते, याला भगवान म्हणतात. रामाचा जन्म झाला आणि राम राज्य आलं असं कोणत्याच रामायणात नाही. 4 गोष्टी आहे. राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट, रामराज्य. 4 गोष्टी तख्खा आहे. पहिला रामाचा जन्म झाला, मग रामचंद्रांनी पहिल्यांदा केलं काय? सज्जनाची संघटना केली. महेशजी, त्याही वेळेला हे बिमारी होती, 2 महात्म्याचं पटत नव्हतं. इथं बरं आहे, बरेचसे साधू एकत्रित आले. नाही तर याचको याचकम दृष्टवा स्वानवद गुरुगुरा येते. मराठीत कळलं तुम्हाला? त्या बोवाला कशाला सांगितलं, त्या बोवाला कशाला सांगितलं? स्वानवत. याच्यावर अजून तासभर बोलता येईल बरं का बालाजी महाराज. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. नाही, जावा म्हणजे हिरो होंडा, राजदूत, बुलेट तसल्या मोटरसायकली नाही. जावा सख्या भावाच्या बायका, त्यांना म्हणतात जावा. त्यांना जावा का म्हणतात? दोघ्या दोन्हीकडे जावा.
एकत्रित न राहावा, त्याचं नाव जावा. न नंद, नांदायचा अनुभव नाही ती न नंद. नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत न नंद. सासू कोणाला म्हणतात? दिवसात एकदा तरी सोनच्या डोळ्यात आणते आसू, तिचं नाव सासू. पण आताच्या सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे, काय मिळतं ते मुकाट्यानं कुरकुर न करता खाऊन घेत जा, वृद्धाश्रम तयार आहे. दोन महात्मे सांगत होतो मी. त्याही वेळेला दोन प्रसिद्ध संत आहे, एक विश्वामित्र, एक वसिष्ठ. सामान्य आहेत. प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र आहे. प्रतिसृष्टी ही त्याची आहे. प्रतिसृष्टी ब्रह्मदेवासोबत भांडण झालं महेशजी. तू काय समजला ब्रह्मदेवा, तुझ्यासारखी सृष्टी मी करून दाखवतो. पण ते डुप्लिकेट म्हटल्यावर पुढचं पाहू पाहू करावं लागतं ना. तुम्ही कितीही चांगलं काढा पण ते डुप्लिकेट निघतंच बाजारात. पण ते पाहून मग ब्रह्मदेवाची गाय ठेवली पुढं, म्हणला मी करतो गाय. विश्वामित्र म्हणला. गाय करता करता याची मैत झाली. तिच्या पोटी हे जन्माला आले जे ज्ञानोबा रायनं बोलवले, तयाची सृष्टी जयाचा अवतार, जो का महाखर चांडाळ्याचा. म्हणला तुझी शेळी आहे ना, मी करतो. तर हे मेंढी झाली. बरोबर, हे घरी गेल्यावर डोके चालू. हे गाई सारखी म्हैस, शेळी सारखी मेंढी. तो विश्वामित्र प्रतिसृष्टि निर्माता. और जिनके चरणों के पास बैठकर दुनिया का बाप विद्या पढ़ता था वो क्या वशिष्ठ सामान्य है? हे दोन्ही महान महात्मे, मोठे महात्मे बरं का पाटील, विश्वामित्र आणि वशिष्ठ. पण या दोन बुवाचं पटत नव्हतं. रामचंद्राच्या वेळेचं सांगतो मी, महेश बुवाच्या वेळेचं नाही. साक्षात रामाच्या वेळेचं. नुसतं पटत नव्हतं एवढ्यावर नाही, एवढं विकोपास गेलं. किती लेकरं मारली वसिष्ठाची विश्वामित्रानं. एवढे एकमेकाचे वैरी. पण दोन्ही विरोधक संत एकाच व्यासपीठावर आणून बसवले ते श्रीरामानं. हे क्रांती आहे. सज्जनाची संघटना. अरे सध्या दुर्जनांचा प्रभाव का? उत्तर आहे सज्जनाच्या संघटनेचा अभाव, म्हणून दुर्जनाचा प्रभाव. सज्जन एकत्रित येत नाही म्हणून दुर्जन प्रभाव टाकतात. म्हणून प्रभूनं पहिलं काय केलं? जोडायचं काम केलं सज्जनांना. इथे कृती सामान्य वाटली तुम्हाला, तरी दोघंही खुश केले का नाही? लक्ष्मण आणि विभीषण. धनुष्याला बाण लावल्यावर समुद्र मोत्याचं ताट घेऊन बाहेर आला माणसाच्या रूपात. प्रभू भलकी नमो शकती नि मर्यादा पुणी तुमरी केनी वगैरे वगैरे वगैरे. प्रभू मर्यादा तुम्हीच घालून देता आहे का नाही? आणि पुन्हा बाहेर नाही आलो तर धनुष्याला बाण लावता नाही. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. लेखी दिलंय तुम्ही ज्ञानेश्वरीत. पर्वती बैसकानं सांडावी, पर्वतानं जागेवरून उठू नये, नाही तर हिमालयाला कळलं असतं लोहाऱ्याला. मोठा सप्ताह आहे तो पहिल्या दिवशी आला असता तर सप्ताह झाला असता का थालीपीठ झालं असतं आपलं. पर्वती बैसकानं सांडावी. जर समुद्राला वाटलं असतं एकदा मुंबई फिरून येऊ, सगळ्यांना जलसमाधी झाली असती. समुद्री रेखा नोलांडावी हे तुम्ही कायदे करता. आणि पुन्हा बाहेर नाही आलो तर धनुष्याला बाण दंबाजी. आता कोणाकडे तक्रार मांडायची आम्ही? तक्रार ते एकदा काय झालं, महेश महाराज रिकामी वेळ होती, लक्ष्मण उभे होते, सीतामाई, प्रभूनं आपले तर रिकामी दगडावर ते पाते घासायला सुरुवात केली बाणाचे. रिकामी वेळ. ते पातं घासलं म्हणजे त्याला धार यायची, पण गरम व्हायचं ना चिखलात, शेजारच्या चिखलात खोवायचे. बरं का पाटील, सगळे बाण घासून झाले, चिखलात खोवले आणि मग एक एक उपसून भात्यात ठेवू लागले. तर शेवटी एका बाणाच्या पात्याला रक्त.
काय भानगड आहे? प्रभून तिथे चिखल बाजूला केला तर एक बेंडूक, त्याच्या पाठीत जखम, रक्त वाहतय. बेंडका, लेका तुझ्या पाठीत पात खुपसलं तरी वरडला नाही, नाही तेव्हा वाटल तसा वरडतो, अख्खं गाव जाग करतो, डराव डराव. आणि आता स्वतः पात खुपसलं तरी वरडला नाही, तक्रार नाही. मालक, जन्मचा जन्म वरडू वरडू ज्याच्याकडे तक्रार मांडत होतो त्यानंच जर पाठीत बाण खुपसला तर आता विचार केला आता तक्रार कोणाकडे मांडायची, गप बसलो. से समुद्रा समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्वी भोते वाहावी, हे आज्ञा माझी. तुम्हीच सांगता. ठीक आहे प्रभू, तुमच्या 18 पद्म वानर सेनेमध्ये 2 इंजिनियर आहे. प्रभूला माहित नाही बरं आपल्यात कोण आहे, हे समुद्रानं सांगितलं. 2 इंजिनियर आहे, ते जमिनीवर नाही पाण्यावर पूल बांधतात, पाण्यावर. त्यांच्या हातात जादू आहे की त्यांचा हात ज्या दगडाला लागेल ते तरतय. कोण आहे 2? नाथ नील नल कपिदो भाई, नाथ नील नील कपिदो भाई, लड़काई ऋषि आशीष पाई, लड़काई ऋषि आशीष पाई. इनके परस किए गिरिवारे, इनके परस किए गिरिधारे, हरि जलधि प्रताप तुम्हारे, हरि जलधि प्रताप तुम्हारे. नाथ नील नल कपिदो भाई, नाथ नील नल कपिदो भाई, लड़काई ऋषि आशीष पाई, लड़काई ऋषि आशीष पाई. इनके परस किए गिरिवारे, इनके परस किए गिरिभारे, हरि हरि जलधि प्रताप तुम्हारे, हरि हरि जलधि प्रताप तुम्हारे. एकाचं नाव नळ आहे, एकाचं नाव नीळ आहे. आणि याचं कारण सांगतो प्रभू. हे लहानपणी खोड्या करायचे, नळ आणि नीळ. समुद्र सांगतोय कोणत्या खोड्या? साधू संत ऋषीमुनी आपापल्या आश्रमामध्ये देवाऱ्यातल्या देवापुढे ध्यानाला बसायचे. सकाळची वेळ अलगद पावलान जायचे, त्यांच्या देवाऱ्यातले देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन फेकायचे. साधूचं ध्यान संपलं, पाटील घालीन लोटांगण झाल्यानंतर पाहता तर देवच नाही. सगळ्या साधू संताला ऋषीमुनीला कळालं की 2 पोरं खोड्या करतात, आपण ध्यानाला बसल्यावर आपल्या देवारातले देव उचलून फेकतात समुद्रात. म्हणून सगळे साधू ऋषीमुनी एकत्रित आले. का रे, आम्ही ध्यानाला बसल्यावर आमचे देव उचलून फेकता समुद्रात? शाप आहे तुम्हाला. देव फेकले तरी आता बुडणार नाही, ते तरंगतील. बरं का, हा शाप. लड़काई ऋषि आशीष पाई. मग दुसऱ्या दिवसापासून यांचे उद्योग सुरूच. हे देव फेकायचे पण ते पाण्यावर तरंगायचे. तरंगलेले देव ऋषीमुनी काढून आणायचे, पुन्हा देवाऱ्यात ठेवायचे. हा लहानपणी दिलेला शाप. आता त्यांच्या हातानं दगड काय, पहाडाला हात लागू द्या, पहाडाला, तरी पहाड तडतील. नाथ नल नील कपिदो भाई, लड़काई. नाथ नल नील कपिदो भाई, लड़काई ऋषि आशीष पाई. तिनके परस किए गिरिभारे, हरि आई जलधि प्रताप तुम्हारे. पुलाचं काम सुरू करा असं सांगून समुद्र अंतर्धान पावला आणि या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्ण विराम झाला. इति श्रीमद रामचरितमानस कलिकलिशु 2 सणे पंचम सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून
लंका कांड सुरू झालं. पुलाच्या कामाची सुरुवात झाली. धावो मरकट बिकट बरुत आणो बेट बिगरीन के जोता सुनी कवी भालो चरी करिया जय रघुवीर प्रताप समो अति उत्तंग गिरिपाद बली लई उठा आणि देई नल निलई रचित सेतू बनाई. हे सगळी वानर पर्वत टेकड्या डोंगर आणि हे दोघं भाऊ हात लावायचे. डालो 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 हे दिवसभर डालोच्याच कामावर आहे. आणि हे बिना कांदा पोह्याचे घामाघूम झाले. सूर्य मावळला, काम थांबलं. श्रम परिहाराकरता सगळी वानर बसली. पण हे दोघं भाऊ त्या दिवशी एकांतात बसले. महादेवराव नळ आणि नीळ या दोघांची एकांतात चर्चा चालली. नळा काय रे निळा, आपण दोन भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो. काय देवा लावला असता यार, आपल्यामुळे चाललं पुलाचं काम. नाव याचंच होणार. रामानं पूल बांधला, रामानं पूल बांधला, रामानं. इंजिनियर गायब, आपल्याला कोण विचारणार. नाव याचंच होणार, पूल रामानं बांधला. झालं. देवाला सगळे जमतं इतकंच नडतं बरं का. तिळबरी जरे होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य काय आहे. अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लीनता. बघा माझे 7 दिवस झाले या 3 गोष्टी पाहता ना तुम्ही. काकडान, पारायण, कीर्तन, रामायण, भजन, रात्रंदिवस. लेने को हरिनाम. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. देने को अन्नदान. आणि सर्व संयोजक मंडळी एका मायेची लेकरवून हात जोडून विनंती करतात. तरणे को लीनता. आणि 3 गोष्टी. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता. नाही तर तुम्ही विचार करा, अर्ध्या धारामध्ये लव्हाळ नावाचं गवत, ते लव्हाळ अर्ध्या धारत असतं पाटील. पण त्याची पद्धत आहे. पुराचं पाणी आलं की ते झोपून जातं. घालीन लोटांगण वंदने चरण. पुराचं पाणी संपलं की अर्ध्या धारत गोंडा काढून उभं राहतंय लवाळ. अरे 25 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठाला गेला आणि बिगर तिकीट हिंदी महासागराला. 25 फुटाचं होतं ते, पण अभिमानी असल्यामुळे समुद्राला गेलं. आणि हे झोपून जातं पाणी आल्यावर. हे नम्रता असल्यानं टिकलं. महापुरे झाडे जाती ते लवाळे राहती. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. रात्री एका माशानं धडक, पहिल्या धडक पूल गायब झाला. इतका गायब की काल कुठे श्रमदान केलं याचा तपास लागेना. बोलवा त्या इंजिनियरला. इंजिनियर म्हणजे इथले, इथं कोणी असेल त्यांचं नाही, शिल्पकला जाणणारे हे 2 आहे 18 पद्मामध्ये, नळ आणि नेळ. बोलवा त्या दोघाला. तुटून पडले 18 पद्म. कोणी शेपूट ओढतं, कोणी कान ओढतं, कोणी हात ओढतं, कोणी पाय ओढतं. हे ची 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 करत होते. मारुती रायाच्या लक्षात कुछ दाल में काला है. हनुमानजी गदा घेऊनच जय श्रीराम. घाबरू नका, तिथलं सांगतो. अरे अपने जात में का बंदर है, गलती हो गई उसको छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली. हे सगळे बाजूला झाले. आणि हनुमानजीने विचारलं, नळा निळा काय मारुती राया, फुलका गायब झाला. तेच कळत नाही. कळत कसं नाही तुम्हाला, सिमेंट वापरलं नाही. तेव्हापासून महादेवराव खाण्याची पद्धत होती. असं डोकं चालू नका. सिमेंट कोणतं, एल&टी, माणिकगड, चट्टीनाड. अरे तेव्हा हे कंपन्या नव्हत्या. मग मारुती रायानं कोणत्या कंपनीचं सांगितलं. रकारा पुढे एक मकार मांडिका. हे मारुती रायाची कंपनी सिमेंटची. एका दगडावर रा, दुसऱ्यावर म, बरं का. आणि मग दगडादगडची कट्टी झालं काम सुरू. एकावर रा, दुसऱ्यावर म, एकावर रा, दुसऱ्यावर म, एका दुसरा. आणि सहज सहज रामचंद्र बघायला आले. म्हणले बापरे, माझ्या नावाने दगड तरंगतात. आज बघितलं मी, पण मी टाकून बघितलं नाही. इथं नको, इथं वानर आहे, चंचल आहे. 10 चंचल मध्ये वानराचा 9वा नंबर आहे. मनो मधुकरो मेघो मानेनी मदनो मरुत मामदो मरकटो मीनो मकारा दसे चंचल. हा एकंदर 10 चंचल. किती झाले कोण मोजले म्हणा, जाऊ दे तेवढेच झाले. 1 नंबरचं चंचल मन आहे. मना इतकं चंचल जगात कोणीच नाही. त्याचा वेग विज्ञानाला काढता आला नाही, येणारही नाही. का, मनात येऊ द्या ना. पंढरपूर उच्चार व्हायच्या आधी लोहारा. कधी गेलं ना आलं तुम्हाला माहित नाही. अमेरिका आलं वापस.
ते बहिणाबाई चौधरीची मनावर कविता आहे ना, तो आमचा काशीनाथ पाटील त्यांच्याच गावचा असल्यामुळे त्याचं ते मन वढाया वढाया उभ्या पिकातला डोर, मन वढाया वढाया उभ्या पिकातला डोर, मन वढाया वढाया उभ्या पिकातला डोर, मन वढाया वढाया उभ्या पिकातन डोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, 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 मन चेहरी चेहरी त्याच नर रे तर, मन चेहरी चेहरी त्याच नारळ कंकर, रे युच साप बरा चाल उतारे मंतर, अरे युच साप बरा चाल उतारे मंतर, अरे वढाया वढाया उभ्या पिकातल डोर, मन वढाया वढाया उभ्या पिकातल डोर, बस आता कळलं तुम्हाला. पण मनाचा एक स्वभाव चांगला आहे, ती एक तर परमार्थाला लागत नाही बरं का, नाही लागत, खूप प्रयत्न करा तरी लागत नाही, पण एकदा लागलं ना मग माघार नाही, त्याचा एक तो स्वभाव. त्या माऊल्या स्वयंपाक करतात आता खेड्यात, आता आताचे दिवस बदलले महादेवराव, पूर्वी चूल सरपण परिस्थिती, कधीतरी सणावाराच्या निमित्ताने मिळायचं लेकराला गोडधोड, आणि तेव्हा सगळ्या धर्मसंकटात माय असायची. उद्या सण आहे, दुसऱ्याचे लेकर गोड खातील, आमच्याकडे चटणीनं भाकरी मिळायची पंचायत, काय करावं, लाज लज्जा सोडायची माय लेकरासाठी, 10 घरं भिकारींसारखी फिरायची उसनं पासनं. आणि मग स्वयंपाक सुरू व्हायचा आईचा, एका पातेल्यात थोडस श्रीखंड, एका पातेल्यात थोडी बासुंदी, एका पातेल्यात गुलाबजाम, एका पातेल्यात जिलेबी. मासी श्रीखंडावर बसली तिथून उठली, बासुंदीवर बसली तिथून उठली, गुलाबजामवर बसली तिथून उठली, जिलेबीवर बसली, पण त्याच्यापेक्षा चुलीत लाल निखारा जिलेबीपेक्षा त्याच्यावर नाही बसली. का तिनं काय मावशीनं बोर्ड लावला का इथं मासीला बसण्यास सक्त मनाई आहे, का नाही बसली मासीलाच विचारा. मासी काय महाराज, श्रीखंडावर बसली तिथून उठली, बासुंदीवर बसली तिथून उठली, गुलाबजामवर बसली तिथून उठली, जिलेबीवर बसली तिथून उठली, जिलेबीवर पेक्षा लाल निखारा चुलीत आहे तिथं का नाही बसली. महाराज निखाऱ्यावर बसणं लय सोपं आहे हो, उठणं लय अवघड आहे महाराज. एकदा बसली बसली तसंच परमार्थाचं आहे. एकदा रामायणाची गोडी लागली, वेळ बदलून एकची करा तरी नायलनच्या दोरीनं बांधा तरी दोऱ्या तोडून आल्याशिवाय राहत नाही का. येणे सोसे मन झाले हाव बरी, परत माग. हे 10 चंचल मध्ये पहिल्या नंबरवर आहे मन, 2 नंबरचा मधुकर म्हणजे भुंगा, मेघ, मानिनी, मदन, मरुत म्हणजे वारा, मा म्हणजे लक्ष्मी, मध, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो, हे 9 नंबर आहे. आणि मीन म्हणजे मासा 10 नंबर. एकंदर 10 चंचल आहे पाटील, मन, मधुकर, मेघ, मानिनी, मदन, मरुत, मा, मद, मरकटो, मीनो. त्या 10 चंचल मध्ये वानराचा 9वा नंबर आहे. तुम्हाला गाणं पाठ आहे का.
मर्कटस्य सुरापानं तस्य ऋषिकदंशनं तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति. आधीच वानर बरं का दारू प्यालं. सांगा काय झालं असेल. पहिले झाडं आमराई पुरत नव्हती एकट्याला, आता दारू. मर्कटस्य सुरापानम, आधीच माकड महेश महाराज त्याच्यात दारू प्यालं. त्याच्यात पुन्हा भूत लागलं त्याला. तन्मध्ये भूत संचारो मर्कटस्य सुरापानम, आधीच वानर त्याच्यात दारू प्यालं, पुन्हा विंचू चावला. आता काय पाहिजे. मर्कटस्य सुरापानम, दारू प्यालं, विंचू चावला, भूत लागलं. मग काय. आधीच मर्कट तशातही दारू प्याला, झाला तयामध्ये विंचू दंश तयाला. त्यातही तया झाली भूत बाधा, काय महिमा वर्णू कपीच्या अगाधा. मजा आहे, मजा आहे. तर वेळ कमी आहे पण एक 2-4 मिनिट घेतोच. पुन्हा काही त्रास आहे का उद्या आपला. सासरे होते जावयाचा राज्याभिषेक बघायला. ती कथा याच्यात नाही बरं का. सगळी कथाकार मंडळी सावध राहा, याच्यात नाही आहे. मी ऐकलेलीच आहे, मलाही कुठं लिखाण सापडलं नाही ते. पण काय थोडी मजा. सासरे जनक राजे, रामाचा राज्य, जावयाचा राज्याभिषेक म्हटल्यावर लेकीचं जावयाचं कौतुक पाहायला सासरा राज्याभिषेक सोहळा झाल्यावर जाताना जनक राजे म्हणले, बापू काय केवढे उपकार वानरांचे माझ्या लेकीवर. वानर नसती तर सीता भेटली असती का डोळ्यानं पाहायला मला. काय म्हणता काय मुद्द्याचं बोला. 4 वाजून गेले. नाही 4 नाही 2 वाजले. मुद्द्याचं बोला. काय नाही तुमच्या वानर सेनेला जेवण द्यायचं म्हणतो. मामाजी 18 पद्मा आहे ते. असू द्या, मी कुठं मधुकरी मागतो, मी राजा आहे ना. हो नाही करता करता तयारी झाली आणि झालं सासूरवाडीला. जिन करणासा कारण पाता तिन रावण इकई सब पाता. लंकेश तपस्वी किशना लंका में आप पहुंचे. तपस्वी लंका में आप पहुंचे. दात तोंडानं रावण बोलला. एक आमच्या वारकरी संप्रदायाचं प्रमाण असंच ताकदवान आहे. तुम्हाला पाठ आहे फक्त तुम्ही सांगत नाही. पहिलाला राम रावणासी सांगती, पहिलाला राम रावणासी सांगती, काय नित सुरा निजलासी भूपती. अवघे लंके माझी आले रामाचे दूत. कळालं. 10 तोंडानं बोलला. सायंकाळची वेळ. रामचंद्र म्हणाले, विभीषणा हे आकाश स्वच्छ आहे. हा विजाची चमक, मेघ गर्जनेचा आवाज. या सायंकाळच्या वेळेला माझा दादा वहिनी नृत्यशाळेत असतो. बरं एखादं नृत्य पसंत पडलं, दादा हसतो, त्याचं हसणं ऐकूय तुम्हाला मेघ गर्जना. आणि हे विजाची चमक. शेजारी आमच्या वहिनी बसलेल्या असतील, मंदोदरी भाभी भाभी, त्याही नृत्यप्रिय आहे. त्या नृत्यांगणाच्या तालावर आमच्या वहिनी मान हलवतात आणि मान हलल्यावर त्यांच्या कानातल्या बाया हलतात मालक. त्याचा प्रकाश आकाशात येतो, ते वाटतं विजाची चमक. प्रभूला धक्का बसला. बापरे काय वैभव मिळवलं याच्या बायकोच्या कानातल्या बाह्याचा प्रकाश आकाशात. तिथूनच बाण लावला प्रभून. ही नृत्यशाळेत आहे. संध्याकाळची वेळ. संध्या समयचा निज सतीसा भवन चलेवणी रखत भुज बिसा लंका शिखर ऊपर अगारा अथई वरिया.
मला फसवण्यासाठी बदलवलं त्यांनी, मीच फसवलं त्यांना. रामचंद्राचा बाण आला नृत्य शाळेत, पहिलं वाद्य फोडलं. आता काय वाजवता? वाद्य फोडल्यामुळे वाजत थांबलं, मंदूरच्या कणातल्या बाह्या तोडल्या, रावणाचे मुकुट खाली पडले आणि एवढं करून बाण प्रभूच्या भात्यात वापस. त्या दिवशी प्रोग्राम थांबला. मंदोदरी म्हणाले, आता तरी ऐका ना माझं, कशाच लक्ष नाही हे? सौभाग्यवतीच्या कानातल्या बाह्या तुटणं आणि तुमच्या मर्दाचे मुकुट खाली पडणं चांगलं लक्ष नाही? जा रामाला शरण, कल्याण होईल. मंदोदरे, ज्याचं मुंडकं तुटून पडलं होमात महादेव प्रसन्न झाला, त्याचं मुकुट पडायला अपशकुन मानते? डरपोक कैकी. ऐकून घेत नाही. ते रात्र संपली आहे बरं का. दुसऱ्या दिवशी रामचंद्र प्रभू, प्रमुख सल्लागार जामवंत आहे हे लक्षात घ्या. वयोवृद्ध तपवृद्ध जामवंतजीला सल्ला विचारल्याशिवाय प्रभू काही करत नव्हत्या. जगाचा बाप पण विचारतो कोणाला? जामवंताला. जामवंतजी बोला मालक, काय करावं लागेल? माझी प्रार्थना आहे. मीटिंग मधले जामवंत बोलतात, माझी प्रार्थना आहे होता होईल युद्ध टाळा मालक. कारण सर्वात मोठी हानी युद्धातली तरुण पोरी विधवा होतात. जामवंताचा मुद्दा नीट ऐका. युद्धात कोण मरतय? जवान पोरं, लग्न झालेले न झालेले, नुकतंच झालेले, 2 लेकरं असलेले, म्हातारे मायबाप खेड्यावर असलेले, त्या मुलाच्या भरोशावर सगळ्या परिवार. आणि मग तो जर जवान मुलगा सीमेवर मेला तर तिथून पुढे त्या पोरी कुंकू पुसून जन्मभर रडतात. तो मालक, माझी प्रार्थना आहे युद्ध टाळा. सगळ्यात मोठी हानी तरुण पोरी विधवा होणे, एवढं टाळा. काय करावं लागेल? समजुती करता समजूत कोण? आणि मग अंगदाची निवड झाली. ते मग अशी महेश बुवाने आम्हाला म्हणायला लावले 35 श्लोक, ते तिकडे बसल्या एक पंक्तीत महादेवरावच्या घरी. बिभीषणजी सांगतायत, गोड बोलून सांगतो. मीटिंग मधला आहे, मीटिंग मधलं. बोले गोड गिरा बिभीषण बरा, रामा पुढे साजिरा. आधी नीट करा विरोध विसरा, संग्राम तो आवरा. शिष्टाईस बरा चतुर, दुसरा कोणी नसे सुंदरा. वालीच्या कुमरा तुम्ही प्रभुवरा, धाडा सुवर्णा पुरा. बस झालं, झालं कामापुरतं. निर्णय झाली निवड. अंगदजीनं गदा घेतली, निघाले. राक्षसांची मुलं क्रिकेट खेळत होते, त्यांनी बॅटनं चेंडू टाकून पळत गेले आपापल्या घरी. मम्मी डॅडी दरवाजा बंद करो, अंदर से ताला भी लगा लो, बाहर मत जाओ. क्या हुआ? वो दोबारा आया गाव जलाने वाला बंदर. यांना काय माहिती, बदलून गेलं. सगळीकडे चर्चा लंग्या, रे पेटवणारं पुन्हा आलं, रे पेटवणारं पुन्हा आलं, पेटवणारं पुन्हा. ज्या रस्त्यानं अंगदजी जातात तो रस्ता साफ. चुकून एखादं दारात थांबलं, तिकडे अंगदानं पाहिलं की ते असं करतं, नाही 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 नाही, काय नाही, आमच्या घरचं नाही हो, महाराज रॉकेल त्या पुढच्या वाड्यातलं होतं. आता समजले मुझे, हनुमान समज रहे. काही काही तर सरळ बाबा, बाबा सरळ. सरळ गेल्यावर एक चौक लागला तरी सरळ, त्याच्या पुढचा चौक लागला तरी सरळ. सरळ गेल्यावरच दरबार आहे रावणाचा. उद्देश कशानं? आपल्या वाड्याकडे येऊ नये. आणि अंगदजी जेव्हा रावणाच्या दरबारात प्रवेश करतात, कसे? मातलेल्या हत्तीच्या कळपात सिंहानं प्रवेश करावा. जथा मत्त गज जुत मह पंचानन चल जाई. जथा मत्त गज जुत मह पंचानन चल जाई. राम प्रताप सुमिरी मन बैठ सभा सिरुनाई. या बसा, नमस्कार. या भानगडला रावण नव्हता. रावण सिंहासनावर आहे आणि सिंहासनावरचा रावण अंगदाला विचारतो, दशकंठ कवन ते बंदर.
मैं रघुवीर दूत दस कंधर मम जन कही तो ही रही मिटाई तब कारण आये मुभाई तब कारण आये मुभाई तब कारण आये मुभाई कह दशकंठ कवन ते बंदर मै रघुवीर दूत दशकंदर उत्तर का काय बंदर अरे शेपटावून ओळखलं मी बंदर आहे पण 10 तोंडाचा माणूस नाही असू शकत तू कोण आहे दशकंदर आणि अंगदाणी पाटील मध्यम परिचय दिला परिचयाचे 3 प्रकार आहे स्वतःहून स्वतःचा परिचय उत्तम बापाहून मुलाचा आणि मुलाहून बापाचा परिचय मध्यम मिशेश्वरून याला सामान्य परिचय म्हणतात हे 3 विभाग तुलसीजी सांगतात मी सांगत नाही अंगदान मध्यम परिचय दिला स्वतःचं नाव सांगून बापाचं पुढं केलं अंगद नाम बाल कर बेटा अंगद नाम बाल कर बेटा तासुक बहु भई बेटा तासुक बहु भई बेटा अंगद बचन सुनत सकुचारा अंगद बचन सुनत सकुचारा रहा बाली बानर में जाना रहा पाली बानर में जाना अंगद नाम बाल कर बेटा अंगद नाम बाल कर बेटा तासुक बहु भई बेटा सुख बहु भई बेटा अंगद बचन सुनत सकुचारा अंगद बचन सुनत सकुचारा रहा बाली बानर में जाना रहा बाली बानर में जाना संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा